उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. विद्युतवाहक तारेतील विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी हा एक सोयीचा नियम आहे. अशी कल्पना करा की सरळ विद्युतवाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे ते अशा रीतीने की अंगठा विद्युतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे. तर मग तुमची बोटे विद्युतवाहकाभोवती गुंडाळा. बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा होय. इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुमच्या लक्षातच येत असेल की विद्युतवाहक आहे हा समजा. तर याला तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्या उजव्या हातामध्ये पकडलेला आहे आणि ते अशा रीतीने पकडले की हा उजवा अंगठा जो आहे तो विद्युतधारेच्या दिशेने, म्हणजे ही विद्युतधाराची दिशा, आता हा ॲरोवरच्या दिशेने तुम्हाला दिसतोय, तर तो अंगठा काय आहे विद्युतधारेच्या दिशेने स्थिरावलेला आहे. मग ही जी बोटं आहेत जी गुंडाळलेली आहेत विद्युतवाहकाभोवती, ती काय आहे चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा, म्हणजे इथे ही खाली चुंबकीय रेषांची दिशा इथे दाखवलेली आहे बघा. आता इथे त्यांनी सांगितले माहिती मिळवा. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम असे म्हणतात. काय आहे बूच स्क्रू नियम? तर दक्षिणस्थ स्क्रू फिरवला, म्हणजे स्क्रू असतो की नाही, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्क्रू आपण भिंतीत वगैरे ठोकतात. तर तो स्क्रू जो आहे तो फिरवला, तो असा फिरवला की वाहकातील विद्युतधारेच्या दिशेने पुढे जाईल. तर स्क्रूच्या फिरण्याची दिशा त्या विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. म्हणजे समजा आता हा तुम्ही एक स्क्रूच समजा आणि हा असा जर फिरवला तर ती दिशा जी काय आहे ती काय आहे विद्युतधारेच्या दिशेने पुढे जाईल आणि स्क्रूच्या फिरण्याची ही जी दिशा आहे ती विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते.